माननीय आशिष शेलार जी, माननीय नरेंद्र जाधव जी, माननीय संजय बनसोडे जी, अमित साटम जी, चित्राताई वाघ, कालिदास कोळंबकर जी, राहुल शिवाळे जी, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी जी, नागसेन कांबळे जी, भाई गिरकर जी, अमर साबळे जी, श्री विजय सूर्यवंशी, श्रीमती आचल गोयल, श्री प्रशांत नारनवरे, श्री देवेन भारती, श्रीमती अश्विनी जोशी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आणि या देशाला संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा प्रेरणा प्राप्त करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। आपल्याला कल्पना आहे की खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला होता आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज तयार झाला पाहिजे या भावनेतनं या विषमतेलाच आपली शक्ती बनवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचं रोपण केलं, समाज जागृत केला आणि स्वतंत्र भारतामध्ये एक असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचं राज्य तयार केलं, समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि त्यासोबत सर्वांना संधीची समानता दिली। कुठल्याही जात, धर्म, वर्ण, रंग अशा भेदभावांना बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे एक संविधान आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला। आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।